नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यातील मतभेद टाळण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी 6 वरिष्ठ नेत्यांची उच्चस्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीत प्रत्येक पक्षातून 2 अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे। भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांना स्थान देण्यात आले आहे। शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा समावेश करण्यात आला आहे। ही समिती तिन्ही पक्षांमधील समन्वय, धोरणात्मक निर्णय आणि निवडणूक जाहीर तयारी यावर लक्ष केंद्रित करणार आहे। तसेच स्थानिक पातळीवरील वाद आणि जागा वाटपातील तिढे सोडण्याचे कामही या समितीकडे असणार आहे। यात विशेष बाब म्हणजे आता या समितीत काही प्रमुख प्रदेशाध्यक्षांना स्थान देण्यात आलेले नाही। त्यामुळे संघटनात्मक जबाबदारी आणि निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे। दर 15 दिवसांनी या समितीची बैठक होणार असून आवश्यकतेनुसार तातडीच्या बैठका देखील घेतल्या जातील। विकास कामातील अडथळे दूर करणे, सरकारी योजनांचा समन्वित प्रचार करणे आणि विरोधकांच्या टीकेला एकत्रित प्रत्युत्तर देणे हेही या समितीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या समितीच्या शिफारशी विचारात घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। महायुतीतील या नव्या समन्वय यंत्रणेमुळे राजकीय रणनीती अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।